केंद्रीय पथक बुलढाण्यातील नखगळतीच्या संदर्भात तपासणी करणार। शेगावातील बाधित गावांना भेट देत नख गळलेल्या नागरिकांशी संवाद साधणार। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती। विदर्भात 24 एप्रिलपर्यंत सलग 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। चंद्रपुरात सर्वाधिक 45 आणि अमरावतीत 44 अंश सेल्सिअस तापमान, तर गोंदियात दुपारी ट्रॅफिक सिग्नल बंद राहणार। हार्बर मार्गावर आणखी एक नवी कोरी एसी लोकल धावणार। चेन्नईतून मुंबईत दाखल झालेली वातानुकूलित लोकल लवकरच सेवेत। सोमवार ते शनिवार दरम्यान एसी लोकलच्या फेऱ्या। महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट। हंडाभर पाण्यासाठी संघर्ष। विहिरींनी तळ गाठल्यानं पाण्यासाठी अनेक पोस्ट पायपीट, तर 16 जिल्ह्यांमधील अनेक गावात 478 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा। सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर। आत्महत्या करण्यापूर्वी वळसंकर यांच्याकडून मृत्यूपत्रात बदल सूत्रांची माहिती। पोलिसांकडून सखोल तपास सुरू। शिवशाही बसचं लालपरीत रूपांतर होणार। 28 तारखेच्या बैठकीत एसटी महामंडळ निर्णय घेण्याची शक्यता। शिवशाही बसमधील वातानुकूलित यंत्रणा काढली जाणार। आसन व्यवस्थेत एसटी प्रमाणे बदल होणार। डायलिसिसचे दर तब्बल 50% वाढवण्याची शिफारस। शहरी गरीब योजनेतील दर समितीवर नागरिकांचा आरोप। उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णांना दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता।